श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपाकपङ्कजम् ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। तो पुण्यान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीति नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् गोरक्षी जालिंदर चरपटाश गोरक्षे जालिंदर चरपटाषाढमंगकाणी पमछिंद्र आद्या सौरंगे रेवानक भर्तरी सौज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः धन्य धन्य अड़बंगनाथ धन्य धन्य अड़बंगनाथ धन्य अड़बंगनाथ Bye.
गोरक्षे जालिंदर चरपडाशाडवंग काणीप मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्याळ भूवर्ण नवनाथ सिद्ध. पवित्र मंगलमय वातावरणामध्ये आज आपल्या नवनाथ कथेला प्रारंभ होतो आहे. दिवस 6वा. श्री क्षेत्र वेरुळनाथ आश्रम मच्छिंद्रनाथ महाराजांचं हे संस्थान आणि या संस्थानाच्या सर्वा आपल्या सर्वांच्या लाडक्या साध्वी अक्काताई महाराज यांना मनापासून धन्यवाद. सुंदरसा हा कार्यक्रम आयोजित केला. आज 6 दिवस झाले नवनाथ कथा चालू आहे. आज या कार्यक्रमासाठी ज्यांना महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आज ओळखत आहे, ज्यांनी पहिल्यांदाच हा सुंदर प्रयोग केला, गाथा नवनाथांची मालिका सोनी टीव्ही चॅनल वरती. कारण ही भूमी आपली असे, महाराष्ट्र ही संतांची भूमी, देवभूमी म्हणून ओळखल्या जाणारी. जगामध्ये देवभूमी भारत आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून महान भूमी असल्यामुळे ज्या राष्ट्राला महाराष्ट्र नाव आलेलं आहे, त्यांनी इथे महान संत आणि भगवंताने अवतार धारण केलेले आहेत या भूमीमध्ये. आणि म्हणून 9 योगेश्वर, त्यांचं महान चरित्र, त्यांची महान गाथा ज्या चॅनलच्या माध्यमातून गाथेचं असणारं अत्यंत चित्रीकरण करून ज्यांनी सोनी टीव्ही मराठीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताला जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या चॅनल वाल्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्यांनी मच्छिंद्रनाथ महाराजांचं पार्ट घेतलेलं आहे, ते आपल्या मंचावरती आज अभिनेते उपस्थित आहे. मच्छिंद्रनाथांची भूमिका करणारे अभिनेते जयेश लहरकर यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवून सन्मानित करावा. टाळ्या जोरात वाजा, की ज्यांना महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून बघत आहे. रोज संध्याकाळी सोमवार ते शनिवार पर्यंत 6:30 वाजता त्यांना चॅनल वरती सर्वजण बघत आहे. दुसरे जालिंदरनाथ महाराजांची भूमिका करणारे, जे जालिंदरनाथ महाराजांच्या भूमिकेमध्ये अभिनेते म्हणून वासुदेव मदनेजी साहेब यांच्याकरता जोरात टाळ्या वाजायच्या आहे, की ज्यांनी जालिंदरनाथांची पवित्र भूमिका केली आणि आपलं चरित्र काल जालिंदरनाथांचं झालेलं आहे. पहिल्या दिवशी मच्छिंद्रनाथ, कालचे जालिंदरनाथ इथं आले. एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांना सन्मानित करावा. धन्यवाद प्रेमनाथ. एकदा टाळ्या जोरात. आणि म्हणून आपण सर्वांनी सोनी मराठी चॅनलचा लाभ घ्यावा आणि नक्कीच आपण त्या चॅनल वरती जाऊन ही मालिका पहावी, ही विनंती आहे. यशोदीप केबल वरती चॅनलला 51 नंबरला ही दिसत आहे, आपण पाहू शकता. हेतपे टीव्ही चॅनल वरती 503 नंबरला आपण पाहू शकता. अशा प्रकारे सोनी टीव्ही गाथा नवनाथांची मालिका उपलब्ध करून देत आहे. त्याबद्दल मनापासून सोनी टीव्हीचे धन्यवाद. ज्यांनी मला मच्छिंद्रनाथ आणि जालिंदरनाथ इथे घेऊन आल्या, तर आमच्या स्नेही असणाऱ्या स्नेहलजी देशमुख मॅडम, आपल्यालाही मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या समवेत श्री राजजी आणि दुसरे प्राचीजी, आपल्यालाही धन्यवाद. एकदा सगळ्या कलाकारांकरता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. आज थोडा विलंब झाला तरी चालेल,
पण ज्यांना महाराष्ट्र पाहण्याकरता एवढा त्रस्तस्तो आहे आणि त्रस्त झालेला आहे ते मच्छिंद्रनाथ आणि जालिंदरनाथ इथं आलेले, याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे. आणि आमच्या अडबंगनाथ संस्थानचे कविवर्य ज्यांनी 84 वर्षाच्या वयामध्ये 21 प्रकारचे वाङ्मय लिहिले, ते निळकंठ तरकासे बाबूजी महाराज आणि कोळपकर सर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही मनापासून धन्यवाद. तुमच्या भागातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करणारे यादव काका तेही या ठिकाणी उपस्थित आहे. काकालाही धन्यवाद देतो. बाळनाथ महाराज सिल्लेगाव, नवनाथ महाराज आश्रम, तुम्ही इथं आलात, तुम्हालाही महाराज धन्यवाद. त्यांच्याकडे माझी काल्याची कीर्तनाची आज सेवा झाली. कडोबा काकडे पाटील पळसखेडा, तुम्ही आलात आणि आलेले भाविकांना वंदन करतो. दिलीप मामा, सर्वांना धन्यवाद. अलोक निरंजन आदेश, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. टाळी वाजून म्हणा. जागेवर हात करा, वर हात करा सगळे. हे बघा, 7-7 भजन में और 7-7 भजन में बहुत आनंद आता है. हाथ उठा करके भजन करो.
दिवस सुरू आहे आणि आपल्याला भोजन पण आहे आणि भजन पण आहे. आळस करू नका ना मग. अगदी पुन्हा पुन्हा हा योग प्राप्त होत नाही बरं का. त्याच्याकरता हात मोकळे करा आणि तोंडालाही थोडीशी वागू द्या, भजन करू द्या. कारण इथे भजन जर नाही केलं तर जन्म व्हायला जाणार आहे. आणि म्हणून प्रेमाने हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, सर्व
सुंदर पवित्र वातावरणामध्ये कालपर्यंत आपण सर्वांनी कथा भाग बघितलेला आहे. गोपीचंद राजा हिमालय क्षेत्रामध्ये जाऊन तपश्चर्या करत आहे. गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरुच्या शोधार्थ श्री राज्यात निघाले. श्री राज्ये सीमा सीता येताची गोरक्ष होवनी तो दक्षे देखताची भेटली कलिंगा नामे नृतंगना दावी कला गुना लोका माझी. श्री राज्याच्या सीमेवरून जात असताना मनामध्ये नाना प्रकारचे विचार निर्माण झाले की मी माझ्या गुरुच्या शोधार्थ श्री राज्यात निघालो, पण गुरुचा शोध घेणं योग्य की अयोग्य. बर तिथे जाऊन गुरुला श्री राज्यातून बाहेर आणणं करता उपदेश करणं, गुरुला शिष्याने उपदेश करणं हा धर्म नाहीये. शिष्य किती मोठा झाला तरी गुरुला ज्ञान देऊ शकत नाही आणि गुरुला उपदेश करणं हा अधर्म आहे. मी हा अधर्म जर केला तर मला कोणत्या नरकात जागा मिळेल. नाना प्रकारचे विचार मनामध्ये निर्माण होऊ लागले आणि गोरक्षनाथ महाराज अत्यंत चिंतातुर आहे. काय करावा कळेना. मनामध्ये गुरुचं स्मरण आहे. श्री राज्यात जाण्याकरता निघाले मच्छिंद्रनाथ बाबांना आणण्यासाठी शोधार्थ. माय बापांनो, पण करावा काय. गुरुला उपदेश करावा हा तर धर्म नाही, हा अधर्म आहे. मनामध्ये चिंतातुर आहे. काय निर्णय घ्यावा हे कळत नाही. तितक्यामध्ये अनेक स्त्रिया त्या ठिकाणी कलिंग नावाची एक वेश्या आपल्या अनेक स्त्रियांसह श्री राज्यात जाण्याकरता निघाली. त्या सीमेवरती बघितलं त्या नृतंगना सर्व आलेल्या आहेत. जात असताना गोरक्षनाथ म्हणाले, तुम्ही कोण आहात, कुठे चाललात, आपला परिचय द्या. ती म्हणाली, मी कलिंगाना आहे आणि नृत्यंगना, माझं नाव कलिंग आहे, मी नृत्यंगना करते, नृत्य गायन करते आणि श्री राज्यात जाण्याकरता निघाले. तिथली राणी मैनावती, मैनाकिनी फार असणारी सात्विक आहे आणि कलाकारांचा सन्मान करते, आदर करते, द्रव्य देते. त्यामुळे आम्ही तिला आमची कला दाखवण्याकरता निघाले. गोरक्षनाथ महाराज म्हणाले की मग मलाही तिथे येऊ द्या, कारण श्री राज्यात जाण्याकरता एवढी संधी आहे, एरवी जाणं शक्य नाही. त्याच ठिकाणी आपल्या बरोबर मलाही येऊ द्या. ती कलिंगा म्हणाली, तुम्ही आमच्या बरोबर येऊन करणार काय. गोरक्षनाथ म्हणाले, तुम्ही त्याची चिंता करू नका, मी गायन आणि वादन कलेमध्ये प्रवीण नाही. गायन वादन कलेमध्ये प्रवीण नाही. मला जर आपण येऊन गेले तर मी गायन इतकं सुंदर करतो आणि नृत्यही इतकं सुंदर करतो की अप्रतिम आहे. पण महाराज तुम्ही पुरुष आहात, मला रूपही धारण करता येतो स्त्रियांचा. माझं नाव पूर्वडा, मी पूर्वडा रूपाने त्या ठिकाणी प्रवेश करेल, स्त्री रूप धारण करेल, मला येऊ द्या. पण तिथे गेल्यानंतर एकही पुरुष जिवंत राहत नाही. त्याची भय मला किंवा भीती मला नाही आहे. त्याची भय भीती मला नाही, चिंता आपल्याला नसावी. हनुमंताच्या भूपकाराने श्री राज्यात एकही पुरुष जिवंत राहत नाही आणि तुम्ही गोरक्षनाथ महाराज पूर्वडा रूपाने जरी आले तरी पण जिवंत कसे राहणार. गोरक्षनाथ म्हणाले, तुम्ही चिंता करू नका, मला हनुमंताचं भूपकाराने काही माझ्यावर परिणाम होणार नाही, मी योगेश्वर आहे. ठीक आहे, मग तुमच्या अंगामध्ये काय कला आहे दाखवा ना. तितक्यामध्ये गोरक्षनाथ महाराजांनी झोळीतनं भस्म काढला, अभिमंत्रित केला आणि कपडाला लावला आणि त्याच ठिकाणी
काही वाद्याला लावला. अनेक प्रकारचे वाद्य तिथे वाजू लागले. गायन सुरू झालं, वाद्य वाजू लागलं आणि त्या सगळ्या नर्तकांना प्रसन्न झाल्या. गायन त्या कळला मोईले सकळा परिणाम त्या ठिकाणी एकही पुरुष जिवंत राहत नाही. महाराज म्हणाले चिंता करू नका. खरा कलावंत रुद्र तो साक्षात वैरे घात येऊ नको. तू साक्षात रुद्र आहे, पण घात होईल बाबा, येऊ नको. त्याच ठिकाणी गोरक्षनाथ म्हणाले चिंता करू नका. श्री राज्याची मला भीती नाही. पूर्वाडाहून मी त्या ठिकाणी तुम्हाला मदत करेल. पूर्वाडा भवोनी मृदंग पूर्वाडा करीन तुझा नृत्या सत्यना बोला गुणी मार्ग सतना बोला गुणी मार्ग सतना बोला गुणी सतमी करीन तुझा नृत्या सतमी करीन आदेश. आवाज कमी झाला. आदेश. अलग निरंजन. आदेश. बघा मच्छिंद्रनाथजी, जलेंद्रनाथ बाबा, एकदा आदेश. वेरूळ नगरी जी आहे ती दुमदुमलेली आहे बरं का. इथे सगळा आनंद आहे. ताक दिना दिन बाजे बाजा बाजे बाजा नाचे कन्हैया तो आवे मना. ताक दिना दिन बाजे बाजा बाजे बाजा नाचे कन्हैया
मच्छिंद्रनाथ बाबा जालिंद्रनाथ बाबा आलेले. आज आनंद आहे. धन्यवाद. गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथांच्या भेटीला निघाले. पूर्वरा म्हणाली, पूर्वाच्या रूपाने मी येणार महाराज, तुम्ही चिंता करू नका. कलिंग म्हणाली, ठीक आहे चला, हरकत नाही. आणि मग मात्र वज्रास्त्र, स्पर्शास्त्र मंत्रून त्या ठिकाणी मौनास्त्रासह अनेक अस्त्र सीमेवरती पेरले. आणि त्या सीमेवरती मारुतीराया भूविकार करण्याकरता आले. आणि भूविकार करणार तर एका एका अस्त्राने मारुतीरायाला जखडले. 4 प्रकारचे अस्त्र होते. अस्त्र आदळणे छातीवरती, वज्रास्त्र छातीवरती आदळणे, हनुमंतराय खाली पडले, स्पर्शास्त्राने चिटकून गेले, मोहनास्त्राने मी कशा करता आलो मोहून गेले, आणि नागास्त्राने जखडून टाकले. हनुमंतराया मोहित झाले, नागास्त्राने बांधल्या गेले, स्पर्शास्त्राने चिटकून गेले, आणि वज्रास्त्र हृदयात लागल्यानंतर खाली धडकन पडले. एका वेळेला 4 अस्त्रांनी आक्रमण केलं. वज्र हृदय मारुतीराया धाडकन खाली पडले. आणि मोहनास्त्रामुळे मते भ्रमित झाले, मी इथे कशाला आलो, मी आहे कोण, आलो कशाला. आणि संकट पडलं. तेव्हा विचार करू लागले, आता या संकटातनं मला कोण वाचवणार. माझा आराध्य दैवत श्रीराम आहे. मग अशा वेळात रामाची आठवण झाली आणि रामाचं स्मरण केलं. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास, राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. सुमिरन तू मंगल तू सुमिरन तू मंगल तू आगत भरोसे रास सियावर राम बस झालं. तुम्हाला उठायला नाही परवडला. ते उठूस तर संपलं. एकदा परत. राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास, राम भरोसे राम बिनो राम नाम विश्वास. ये सुमिरन तू मंगल तू जल सुमिरन तू मंगल तू आगत भरोसे सियावर राम. धन्यवाद. अलाख निरंजन. रामावर विश्वास ठेवला. भगवान श्रीराम आले. रामाने सगळ्या अस्त्रातून हनुमंतरायाला मुक्त केलं. आणि एक एक इंद्रास्त्राने विभक्त इंद्रास्त्राने मायबापांना त्याच ठिकाणी विभक्त अस्त्राने रामाने त्या ठिकाणी मुक्त केलं. मारुतीराया प्रसन्न झाले. बंधन मुक्त झालेले हनुमंतराया श्रीरामाला म्हणू लागले, प्रभू माझी ही अवस्था कोणी केली. म्हटले, अरे गोरक्षनाथ आलेला आहे. गोरखनाथ श्री राज्यात जाण्याकरता निघाला आणि त्या ठिकाणी आल्यामुळे तुझी अवस्था त्यानेच केली. प्रभू जर या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज आले आहे आणि ते जर श्री राज्यात गेले तर मच्छिंद्रनाथाला घेऊन जातील. आणि मच्छिंद्रनाथ तर किती प्रेमाने आले हो, आज त्यांना नका ना जाऊ देऊ. आज आले ना बाबा, एक तर भेटले आम्हाला. मग आता मच्छिंद्रनाथ जर गेले तर किती दुःख पण. तर मच्छिंद्रनाथ महाराजांना न्यायला नाही पाहिजे. गोरक्षनाथ आले, काहीतरी करा प्रभू. श्रीराम म्हणाले, हनुमंता तू वचन जे दिलं होतं ते पूर्ण केलंस. गोरक्षनाथ महाराज कोणाचं ऐकणार नाही, पण प्रभू प्रयत्न करून बघा ना. भक्तांनी आग्रह केला. राम म्हणाले, ठीक आहे चल जाऊ. दोघे विप्र रूपात ब्राह्मणाचं रूप धारण करून गोरक्षनाथाच्या समोर प्रगट झाले. गोरखनाथ महाराजांना श्रीरामाने आणि हनुमंतरायाने वंदन केलं, पण रूप कोणाचं? ब्राह्मणाचं. आणि एकच विनंती केली, गोरखनाथजी
आम्ही आपल्याकडे काही मागण्याकरता आलेलो आहे, आमची इच्छा पूर्ण करा. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतात, आम्ही मागणार आहे, आमची काही अपेक्षा आहे, पण वचन दिलं तरच आमची इच्छा प्रकट करू, नाही जर आम्हाला वचन दिलं तर आम्ही इच्छा प्रकट करणार नाही. गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतात, सामान्य माणूस स्त्री राज्यात एक तर येऊ शकत नाही, आणि हे आले, यांना आधी वचन दिलं तर गोंधळ होण्याची संभावना आहे. एक आहे कोण नेमकी? हे विप्रभ्र देवांनो, ब्राह्मण देवांनो, मी आपल्याला काही पण द्यायला तयार आहे, जे मागाल ते, पण खऱ्या स्वरूपात प्रकट व्हा. हनुमंताला त्याच ठिकाणी गोरक्षनाथांनी नमस्कार केला, आणि तितक्यामध्ये वज्र हृदय मारुतीराया खऱ्या स्वरूपात प्रकट झाले, श्री रामचंद्रजी प्रकट झाले, आणि गोरक्षनाथांनी दोघांनाही वंदन केले. आदेश. राम हनुमान दोघे प्रगटून देते आलिंगन गोरक्षाते, गोरक्षा विनवी मच्छिंद्र हाजते, स्वदेशी सांगती नेऊ नको. गोरक्षाला विनंती केली हनुमंतरायाने, एकच विनंती आहे, गोरक्षनाथा, गोरक्षा विनवी मच्छिंद्र हाजती, स्वदेशी सांगती नेऊ नको, परी हे नागडे भूमी नभ पडे, गुरुला न सोडे मी श्री देसे. त्याच ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांना विनंती केली हनुमंतरायाने, पण गोरखनाथ महाराजांनी तुरंत उत्तर दिलं, जमणार नाही, काही झालं तरी चालेल, आकाश धर्तीवर येऊन कोसळला तरी मी माझ्या गुरुला स्त्री राज्यात ठेवणार नाही. परी हे ना घडे भूमी नदी पाडे, गुरुला परी हे ना घडे भूमी घडे भूमी न बेपणे, गुरुला न सोडे श्री देशे. मी स्त्री देशात माझ्या गुरुला राहू देणार नाही महाराज. नाही नाही महाराज, नाही ऐकणार गुरु, नाही महाराज, ऐकणार नाही, नाही महाराज. हनुमंतराया लाल डोळे करून धावणार गोरक्षनाथावर. भगवान श्रीरामाने हात धरला, नको नादी लागू, याच्या सगळ्यांच्या नादी लाग, पण याच्या नादी लागू नको. हा गोरखनाथ आहे, ब्रह्मांडाचा विध्वंस करून टाकील. सगळ्यांच्या हनुमंता नादी लागा, पण नाथपंथाच्या नादी लागू नको, हे उलटे पालटे करून टाकतील. नाथ येऊ सगळ्यांच्या नादी लागा, पण या नाथांच्या नादी ना, सगळ्यांच्या नादी लागा, पण नाथांच्या नादी लागू नका. हे सांगतोय कोण? भगवान श्रीराम. कोणाला? बजरंगबली हनुमंतरायाला. धावणार, युद्ध करणार, शांत केलं. बाबूजी हातच धरला, हात धरला, युद्ध करू दिला नाही, आणि सांगितलं, ए बजरंगबली, तुझं वचन पूर्ण झालं, आता गोरक्षनाथाच्या नादी लागू नकोस. ठीक आहे महाराज. भगवान श्रीराम आशीर्वाद देऊन निघून गेले.
हनुमंतराया लघुरूप धारण करून मध्यरात्रीच्या प्रसंगाला श्री राज्यात जाऊन मैनाकिनीला जागी करतात. मैनाकिनीला जागी केलं आणि सांगितलं, सावध रहा ए महाराणी, सावध रहा, सावध रहा. श्री राज्यावर एक मोठं संकट आलेलं आहे गोरक्षनाथ रूपाने. ते तुझ्या सर्व सुखाचा नाश करणार आहे आणि मच्छिंद्राला श्री राज्यातून इथून घेऊन जाणार आहे. त्यांनी माझे ऐकले नाही, श्रीरामाचे ऐकले नाही, आम्ही दोघांनी विनंती केली तरी ऐकले नाही. आता तो कोणाचंच ऐकत नाहीये आणि म्हणून तो श्री राज्यात सीमेवर येऊन पोहोचला. आता तो मच्छिंद्रनाथाला घेऊन जाणार. सावध रहा महाराणी. ठीक आहे महाराज. हनुमंतानी मैनाकिनीला सावध केलं. हनुमंतराय निघून गेले. प्रयत्न किती करा, जे होणार ते होणारच आहे आणि मग होणार ते होणार आहे. तर महाराज एक विनंती आहे तुम्हाला. माणसं विनाकारण चिंता करतात, विनाकारण दुःख करतात, विनाकारण विचार करतात. जो होगा वो होकर रहेगा, वो कभी नहीं होगा, वो कभी नहीं होगा. जो होने वाला है वो होकर रहेगा, जो नहीं होगा वो कभी नहीं होगा. तो चिंता किस बात की है? चिंता को छोड़ दो और चिंतन करो तो सुख अपने पास आ जाएगा. जे होणार आहे ते होणारच आहे, जे होणारच नाही ते कधीच होणार नाही. मग चिंता कशाची? घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. चिंता करू नका. नवनाथ आपल्या पाठीशी आहे. नवनाथांचा जप जरी केला, याला वाचता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, फक्त नवनाथाय नमः, ओम चैतन्य नवनाथाय नमः, ओम चैतन्य नवनाथाय नमः 108 वेळेस रोज मंत्राचा जप केला तर एकही संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही महाराज. एक तर येणारच नाही आणि आलेलं राहणार नाही. ध्यानात ठेवा. पण करून बघा हा नेम. किमान 6 महिने नेम चालला पाहिजे. नेम किती महिने? 6 महिने चालला पाहिजे. आम्ही नाही तर झाड लावतो पण फळं यायच्या आधीच पाणी घालायचं सोडून देतो. कसे फळं येणार आहे? नेम करा, नेम करा. तो नित्य असावा. नित्य नेम असेल फल प्राप्ती होते. बरं का सरपंच साहेब? नेम असावा. वेरुळकर, नेम असला की फल प्राप्ती होते. आणि म्हणून माय बापांनो नेम असावा, तो नित्य असावा आणि म्हणून तेव्हा फळ मिळते. आज गोरक्षनाथ महाराज गुरुवर निष्ठा ठेवून निघाले श्री राज्यात. आणि आता माय बापांनो त्या स्त्रियांची मैफिल श्री राज्यामध्ये आली आणि त्याच ठिकाणी मैनागिरीने सर्वांचं स्वागत केलं आणि नृत्यांगनाचं गायन सुरू झालं. पुरवडेच्या रूपामध्ये गोरक्षनाथ महाराज आलेले आहे आणि आता गायन वाजनाला प्रारंभ झालेला आहे. सुंदर राणी मैनाकिनी जे आहेत ती सिंहासनावर आरूढ झालेली आहेत. राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी, राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी, राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी, राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी. जरा चित्र डोळ्यापुढे आणा. सर्व स्त्रिया आहे, एकही पुरुष त्या ठिकाणी नाही. कडक आवाज करायचा. त्या ठिकाणी माय बापांनो सर्व स्त्रियांची सभा, एकही पुरुष नाही. फक्त राणी मैनाकिनी सिंहासनावर आरूढ झाली आणि तिथे असणारे मच्छिंद्रनाथ महाराज सुंदर असे शोभून दिसत आहे. सुंदर वातावरण आणि पुत्र मीननाथ शेजारी बसलेला आहे. सुंदर भाव. राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी, राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी, राणी मैनाकिनी मुख्य, राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी. मच्छिंद्र शेजारी सुवर्ण आसनी, मच्छिंद्र शेजारी सुवर्ण आसनी, पुत्र मीननाथ तयाचा अंगावरी, पुत्र मीननाथ तया अंगावरी, पुत्र मीननाथ तया अंगावरी. सभा चालू आहे. आणि सभा सुंदर चालू आहे. सुंदर वातावरण.
देखुनी गुराश कटला अंतरी पुत्रा मीना पुत्रा मीना देखुनी गुराश कटला अंतरी देखुनी गुराश पुत्रा मीना अत्यंत सुंदर भाव, सुंदर वातावरण. राणी मैनाकिनी मुख्य सिंहासनी, मच्छिंद्र शेजारी सुवर्ण असनी, पुत्र मीननाथ तयाच्या अंगावरी, देखोनी तो गोरक्ष कष्टाला अंतरी. खांद्यावरती मुलाला बघितलं सुंदर सिंहासनावरती. आणि आता गोरक्षनाथ महाराजांचं आगमन श्री राज्यात झालं. अलग निरंजन आदेश. या ठिकाणी आपल्या कथेमध्ये विराजमान झालेले मच्छिंद्रनाथजी आणि जालिंद्रनाथजी, ज्यांची भूमिका करणारे मदने साहेब आणि शिवलकर साहेब, यांच्याकरता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. परंतु ते मुंबईवरनं विमानाने आलेले आहेत आणि आपल्याला भेट द्यायला, तर त्यांना घाई आहे. त्यामुळे आपण त्यांना परवानगी देऊया. तर अगदी या 2-2 मिनिटं आपण शुभेच्छा द्या आणि आपल्याला परवानगी. तर आपण सगळे मिळून नाथपंथाचा जयघोष करूया. अलग निरंजन खरं सांगू का, इतकं रंगली आहे कथा, इतकी रंगली की ह्या वातावरणात आता जाणं आम्हाला, जरी हे पार्ट आम्ही शूट केलेले असले, जरी हे टेलिव्हिजनवर बघितलेले असले, तरी बाबा सांगत असताना ते पूर्ण प्रसंग म्हणजे मालिकेमधले नाही, एका वेगळ्याच जगात आम्ही आता गेलो होतो. इतकं छान वाटतंय. ह्या मालिकेचं जर काही यश असेल तर मला असं वाटतं की एकतर नाथपंथ घरोघरी आपण पोहोचवलेला सोनी मराठीच्या प्रयत्नाने, आणि आमचे जे प्रोड्युसर आहेत, निर्माते, जे लेखक आहेत, त्यांचा जो प्रयत्न आहेच, नाथांची ही कृपा आहे. कारण की आत्ताच्या काळामध्ये आपण नेहमी पाहतो की सासूसुरांची भांडणं असतात, हिरो हिरोईन असतात. अशा सगळ्या पिरियडमध्ये 9 असे विभूती आहेत की ज्यांची कथा सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसमोर आणली आहे आणि त्याचे 900 भाग पूर्ण केलेले आहेत. ही साधी गोष्ट नाही आहे. जसं तुमचं प्रेम आहे, नाथांचे आशीर्वाद आहे, हे प्रेम असंच राहू द्या. आणि बघत रहा गाथा नवनाथांची, सोमवार ते शनिवार सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 6:30 वाजता. खूप खूप धन्यवाद. अच्छा, या भागामध्ये यशोदीप जे केबल आहे त्या चॅनलवर 51 नंबरवर तुम्ही सोनी मराठी हे चॅनल बघू शकता. त्याच्यावर गाथा नवनाथांची ही मालिका तुम्हाला बघता येईल. आणि तसंच हॅथवे डिजिटलवर 503 नंबरवर तुम्ही पाहू शकता. त्यामुळे लक्षात ठेवा नंबर 51 नंबर आणि दुसरा कुठला आहे 503 नंबर हॅथवेवर. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. इथे वेळ मला हॅथवेवर असेल, सोनी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 6:30 वाजता आहे. सर सोनी लिव्हचं पण सांगा मोबाईलवर बघते. आणि जर तुम्हाला 6:30 वाजता जर जमलं नाहीच तर सोनी लिव्ह नावाचं एक ॲप आहे. आता आपण बघतो ना, तुम्हाला म्हणजे जे नेटफ्लिक्स कसं असतं तसं
सोनी लिव्ह नावाचं ॲप आहे. सोनी मराठीचे सगळे कार्यक्रम त्याच्यावर तुम्हाला बघता येतील. त्यामुळे जर 6:30 वाजता जर तो शो मिस झाला तुमचा तर तुम्हाला तिकडे पण पाहता येईल. आणि हेच आत्ताच नाही, पहिला एपिसोड पण पाहता येईल. पहिला 50 तुम्हाला जो हवा आहे तो एपिसोड तुम्ही किती वेळा बघू शकता. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतंय. खरंच आमची इच्छा होत नाही पण जावं लागेल कारण की सकाळी 6 वाजता परत आम्हाला शूट आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. हे मच्छिंद्रनाथजी हे आपल्याकडे आल्याबद्दल एकदा पुनश्च हार घालून देतो की त्यांचं कार्य अगदी मनाप्रमाणे पूर्ण व्हावं, मन इच्छा पूर्ण व्हावं आणि मन इच्छा पूर्ण होऊन पुनश्च आपल्या पुढे ते मच्छिंद्रनाथ रूपाने सदैव राहावे हीच नाथाच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी आमचे नगरवर्ण बांधकाम शाखेचे अधिकारी त्यांनी आपल्याकरता हा प्रसाद मेवा आणलेला आहे. दुपारीच फोन केला होता. नगर जिल्ह्याचे मुख्यमंत्री बांधकामाचे ते प्रमुख आहे आणि त्यांनी आपल्याला हा प्रसाद आणलेला आहे. एकदा साहेब आपण पुढे या. हा प्रसाद आणलेला आहे. या 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 अक्काजी एक मिनिट उभा राहा. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. या हात लावा. फोटो घे किरण, फोटो घे. धन्यवाद. थोडस ओके. जालिंदरनाथ जी या. विजय बाबा ठीक आहे. जालिंदरनाथ महाराजांचा सन्मान मी करत आहे. ज्यांनी जालिंदरनाथाची भूमिका सोनी टीव्हीवर चालू आहे गाथा नवनाथांची. एकदा त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. या अक्काजी पुढे. हे बघा लोखंडे साहेबांनी दोघाही करता गिफ्ट आणलेलं आहे. एकदा जोरात टाळ्या साहेबांकरताही. फोटो घ्या, फोटो घ्या, फोटो ब्रह्मरूप
जाए चिंता ईयसेल जाए चिंता स्वानंद राधे चिंता ईयसेल जाए चिंता स्वानंद राधे चिंता एकदा आमच्या बाबूजी करता जोरात टाळ्या कडकडून टाळ्या वाजा 84 वर्षाच्या वयामध्ये ते आजही अडबंगणा संस्थांचं लिखाण 4 तास करतात रोज. आणि जी आपण कथा करत आहे नवनाथ कथा ही 3 वेळेस लिहून झाली. आता हे तिसऱ्यांदा लिहिलेले आहे आणि 84 वर्षाच्या वयात 21 प्रकारचे वाङ्मय. एकदा बाबूजी करतात टाळ्या. धन्यवाद बाबूजी. गीत सुंदर म्हणाले. आपल्यातनं आत्ताच जालिंद्रनाथ मशीनाथ महाराज गेले म्हणजे प्रसाद घ्यायला गेले आणि आज भेट द्यायला आल्याबद्दल सगळ्या चॅनलवाल्या करता एकदा पुनश्च धन्यवाद. स्नेहलजी देशमुख आणि त्यांची सर्व टीम, सोनी टीव्ही चॅनलचे सर्व यजमान, आजचे आपले इथले सगळे पत्रकार बंधू, सर्वांना धन्यवाद देतो. कुमावात परिवाराकडे आमचं भोजन असतं, त्यांनी आज सर्वांचा सन्मान केला आणि मला कपडे आणलेले आहे आणि नुसते कपडे आणले नाही, शिवून आणले. त्याबद्दल कुमावात भाऊ मिस्त्री आणि परिवाराला धन्यवाद. तुम्हाला नाही आणले ते असं कसं झालं बाबा? अरे सीए साहेब, अक्का म्हटलं मला नाही आणले, अक्काला उद्या आणणार आहे ते मी सांगतो. ते असं नाही करायचं, पण उद्या अक्कालाही आणणार आहे. मला ते अवघडच झालं ना. आणि म्हणून कुमावत परिवाराला धन्यवाद. जेथे आम्ही राहत आहोत, ज्यांच्याकडे आमची व्यवस्था केली, त्यांचं काय नाव? पाटील आजी. आजी फार कडक आहे, आज आले की नाही माहित नाही, पण एवढ्या कडक असूनही इतक्या प्रेमळ आहे. आजी तुम्हाला धन्यवाद. आज तर त्यांनी मला रसई घोरात जेवून घातलं गरम गरम. धन्यवाद त्यांना. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आज उद्याचं दुपारचं जेवण करायला कोणीतरी बाबा आले होते. लखनगिरी देऊन टाका त्यांना. मळ्यामध्ये जेवण आहे म्हटले वेरूळच्या. आहे की ते बाबा आहे का? ते बघा टोपीवाले, चष्मा. उद्या जे फळा नाही जेवायला येतो आता. झालं. पांडुरंगा धन्यवाद तुम्हाला. बरं भेटली इथे वेरूळ मध्ये पांडुरंग पण भेटले. धन्यवाद. आज भाविक फार आलेले आहे, सर्वांना धन्यवाद. चौधरी मॅडम जी त्यांनी सन्मान केला, तुम्हालाही धन्यवाद. आलेले सरपंच आपल्यासह सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज कथा रात्री 4 वाजेपर्यंत चालणार आहे. रिद्धी सिद्धी. बस पत्रकार बंधू सर्वांना धन्यवाद आहे. आलोक निरंजन भगवानराव. आदेश सिंहासनावरती मैनाकिनी आहे, मच्छिरनाथ बसलेले आहे, सुवर्ण आसन आहे आणि मीननाथ खांद्यावरती मांडीवर बसलेला आहे. या कीर्तनाच्या कला भवनात व्यापारी श्रीमंत स्त्रिया प्रतिष्ठित गायन वादन नृत्य बहरले मृदुंगना देते चैतन्य नाले. हे वादनाची गायनाची मैफल रंगली. गायनामध्ये एवढी ताकद आहे महाराज. रोज गायलं पाहिजे. आमच्या महिला मंडळी पूर्वी गायच्या. जुन्या काळातल्या महिला गायच्या ना. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके नवव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. नवव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके वगा गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वगा गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. दलन मी करीना पीठ मी भरीना. दलन मी करीना पीठ मी भरीना. सास पुढे ठेवीना तू ये रे बा विठ्ठला. सास पुढे ठेवीना तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे
फिरते कौतिके सुंदर माझे जाते गे फिरते कौतिके वव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला वव्या गाऊ कौतुके ते बघा ती आजी जुनी आजी बघा सगळ्या बसलेले आहे पण आजी उठलेली आहे आजी जुन्यात येणार आहे ते बघा मंडप नाही खाली कर रहे लोग सुंदर माझे जाते गे फिरते कौतिके सुंदर माझे जाते गे फिरते कौतिके वव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला वव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला हे बघा सायलंट माझ्या आवाजाकडे बघून का वाजत साथ करा आवाजाकडे हे बघा महिला मंडळी तुम्ही दळलेला आहे ना जुन्यांनी जरा आता दळा ना म्हणा सर्व सुंदर माझे जाते गे फिरते कौतिके वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठल म्हणा आता तुम्ही पण मदत करा दळायला सुंदर माझे जाते गे फिरते कौतिके वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला सुंदर माझे दळण मी भरीन पीठ मी भरीन दळण मी भरीन पीठ मी भरीन सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला प्रेम सासू आणि सासरा तीर हा तिसरा जय हो सासू आणि सासरा तीर हा तिसरा शाबाश वव्या गाऊ परतरा तू ये रे बा विठ्ठला वव्या गाऊ परतरा तू ये रे बा विठ्ठला जनी जाते गाईला जनी जाते गाईला कीर्ती राहील जनी जाते गाईल कीर्ती राहील थोडासा लाभ होईल तो ये रे मा विठ्ठला सुंदर माझे जात गे फिरते कौतिके वव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला वव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला अरे म्हणा सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला 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 वव्या गाऊ कौतुके तू ये रे मा विठ्ठला वव्या गाऊ कौतुके तू हे बघा पुरुष महिला म्हणा ना वव्या गाऊ कौतुके तू ये रे मा
किती सुंदर भाव आहे बघा ना, किती सुंदर पद्धती आमची वैदिक परंपरा. जैव का नाही मी दळीन एकली, हे जैव का नाही मी दळीन एकली, का नाही मी दळीन एकली, जैव 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 का नाही मी दळीन एकली, एकले डाळीता शिंदे, एकले डाळीता शिंदे, हात लाव वैली, जैव का नाही मी दळीन एकली, 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 एकले डाळीता शिंदे, एकले डाळीता शिंदे, हात लावे वैली, जैव का नाही मी दळीन एकली, 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 जैव का नाही दळीन एकली. एकले डाळीता शिंदे, एकले डाळीता शिंदे, हात लावे वैली, जैव का नाही मी दळीन एकली, 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 जैव का नाही मी दळीन महाराज की धन्यवाद माताजी. जैव का नाही मी दळीन एकली, एकले दळीता शिनले, एकले दळीता शिनले, हात लावे वयली, जैव का नाही मी दळीन एकली, जैव का नाही मी दळीन एकली. अरे बाबा सोमनाथ भाऊ दळायचं किती आज 12 वाजता. बाय बाप्पांनो, किती सुंदर भाव आहे. गायच्या ना महिला पूर्वी, सुंदर माझे जाते गे, फिरते पोहते गे, अनवव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. हे देवा ये, देव यायचा. जण्या बैला दळू लागला दळण्याकरता भगवंत पांडुरंगाला, सखोबाईला दळण्याकरता देव आला. हो, आपण तेवढं बोलवत नाही स्वर. त्याला आग्रह केला, बोलवलं की येतो तो. तोच देवन, तोच तीच देवी. विठाई केठाई माझी कृष्णाई कानाई, रंगा येई वो ये, रंगा येई वो ये, रंगा येई वो ये, रंगा येई वो ये. विठाई केठाई माझी कृष्णाई कानाई रंगा. जे वारकरी असतील लक्ष देईल, तोच रंग रंगणात आहे आणि ती देवी तोच, विठाई तोच आहे आणि विठ्ठलही तोच आहे. भगवान परमात्मा येतो. गायन सुरू झालं, भजन सुरू झालं, वादन सुरू झालं आणि सुंदर चैतन्याचा बहार निर्माण झाला. गायन वादन नृत्ये बहरले,
मृदुंग नादेते चैतन्य नहारे. आणि त्याच ठिकाणी महाराज मृदुंग वाजवत असताना सुंदर मैफिल, एकच आवाज झाला. त्या नादा ब्रह्मनादाचे शब्द ब्रह्म झाले. मृदुंग वाजत असताना त्या नाद ब्रह्माचे शब्द ब्रह्म झाले. ऐकून मच्छिंद्र मनी डचकले. मृदुंग चालत असताना एक आवाज आला आणि मच्छिंद्र ठार कंटकले. मच्छिंद्रनाथ विचार करतात, मृदुंग चालू असताना एकच आवाज आला, चलो मच्छिंद्र सभा रंगलेली आहेत बाबूजी महाराज. आणि एखादा आवाज आला, चलो मच्छिंद्र गोरख आया. आवाज मृदुंगातून निघाला आणि त्या मृदुंगातून एकच आवाज झाला, चलो मच्छिंद्र गोरख आया. मोह माया में क्यों भरमाया. चलो मच्छिंद्र गोरख आया. सुंदर भाव, सुंदर वातावरण. पुरवड्याच्या हाती पद्मिनी धरून मने गुरुची आन सांग तू कोण. या मृदुंगातून आवाज आला. तितक्यामध्ये पुरवड्याच्या रूपामध्ये गोरक्षनाथ महाराज होते. आहे गोरक्ष पण नाव आहे पुरवडा. त्या ठिकाणी मैनाकिनी गेली. या महाराज संतांचं आगमन झालंय. या 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 दोन्ही संता करता मनापासून धन्यवाद धन्यवाद. बसा. टाळ्या वाजा महाराजांकरता सर्वांना, सर्वांच्या वतीने दोन्ही बाबांना धन्यवाद. नाव अक्का
हा, अभयानंदगिरी महाराज वेरूळ, दुसरे नितीन महाराज तेही आले, दोघांनाही धन्यवाद. सुंदर भाव, सुंदर वातावरण. पूर्वलाच्या हाता धरुणी पद्मनी मने गुरुची आन सांग तू कोण. अरे तू या ठिकाणी आले, तू आहेस तरी कोण सांग ना. तुझ्या गुरुची शपथ घेऊन विचारले. त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले, मी पूर्वला नाहीये, मी गोरखनाथ आहे. पण स्त्रीचं रूप धारण करून माझ्या गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांना नेण्याकरता मी स्त्री झालेली आहे. गुरु करता गोरक्षनाथ स्त्री सुद्धा होऊन गुरुची भक्ती करतात तरी सोडत नाही. गुरुवर निष्ठा कशी असावी, एक गोरक्षनाथासारखी असावी. स्त्री राज्यात राहून गुरु, स्त्रियांच्या समवेत राहून एक निष्ठ गुरु भक्ती आहे. तिरस्कार नाही, उलट प्रेम आहे. त्याच ठिकाणी मैनागिनी म्हणाली, ए गोरक्षनाथा, सर्व काही कर, काय पाहिजे ते तुला मी द्यायला तयार आहे, पण मच्छिंद्रनाथाला नेऊ नकोस. गोरक्षाची ऐकुणी निर्धार वाणी डचगली मनी किलो तराराणी. आला तसा रहा 2-4 दिन मग जाई वत्सा गुरुला घेऊन. असं ना बरोबरच रे, गुरुला घेऊन जाशील हे बरं नाही रे. आणि मग त्याच ठिकाणी काही कर पण गुरुला नेऊ नकोस. आग्रह केला पण ऐकायला तयार नाही. मग त्याच वेळेस माईबापांनो अनेक प्रकारची चर्चा झाली, सभा संपली. गुरुदेवाला आनंद वाटला. मच्छिंद्राची आणि गोरक्षनाथ महाराजांची भेट झाली. दोघांनी संवाद साधला. प्रसन्न चित्ताने अत्यंत आनंदात असणारे गुरुदेव महाराज. आणि मग मात्र गोरक्षनाथ महाराज साष्टांग दंडवत करतात. अनेक प्रकारची चर्चा, भोजन आदी विधी झाला. आणि मग मात्र गोरक्षनाथ महाराज आणि मच्छिंद्रनाथ महाराज विविध प्रकारची चर्चा करता. गुरुदेव, मी किती वर्षापासून आपल्या शोधार्थ फिरत होतो पण आजपर्यंत काही पत्ता लागला नाही. आज स्त्री राज्यात तुमची भेट झाली, बरं वाटलं. आणि मग स्त्री राज्यामध्ये मैनावतीच्या समवेत, मैनाकिनीच्या समवेत मच्छिंद्रनाथ महाराजांना एक पुत्र झालेला आहे. त्याचं नाव मीननाथ आहे. मीननाथ महाराज या ठिकाणी आनंदाने राहू लागला. गोरक्षनाथ म्हणाला, गुरुदेव, आपण स्त्री राज्यात किती दिवस राहणार? आपण जती आहात, योगी आहात, संत आहात. या स्त्रियांच्या संगतीत राहून, राजवैभवात राहून राजसुख भोगलेला आहे. आता वैराग्य सुख भोगण्याकरता माझ्या बरोबर तुम्ही चला. मच्छिंद्रनाथ महाराज मैनाकिनीला म्हणाले की गोरक्षनाथ महाराज मला काही इथे ठेवणार नाही, मला जावाच लागणार आहे. त्यावेळेस अत्यंत दुःखी असणारी मैनाकिनी विविध प्रकारचे समजून सांगते, बाळा, तो आमचा ज्येष्ठ पुत्र आहे. तो जरा इथून गेला तर आमचं म्हातारपणे कसं जाणार आहे? जाऊ नकोस. तुला हे राज्य तुझं आहे आणि मला संसारातल्या काही गोष्टी सुनमुख पाहण्याची इच्छा आहे, संसारातले सुख भोगण्याची इच्छा आहे. तू जाऊ नको. विविध प्रकारची संसाराची चर्चा केली. पण गोरक्षनाथ महाराज आपल्या दृढ निश्चयावरती खंबीर असल्यामुळे त्यांनी मात्र मैनाकिनीचं काही ऐकलं नाही. माते, तुझं राज्य तुला लागला असो, हे राज्य तुला असू दे, पण आम्ही मात्र इथे थांबणार नाही. कारण आम्ही संत वेश धारण केलेला आहे. संत वेशाला कलंक लागेल. आणि म्हणून गुरुदेव, तुम्ही पण या ठिकाणी थांबता कामा नये, चला माझ्या बरोबर. आग्रह केला. आणि मग शेवटी ऐकत नाही म्हणून मैनाकिनी म्हणाली, वर्षी पाडव्यापर्यंत थांब, अर्थात गुढीपाडव्यापर्यंत. ठीक आहे, गुढीपाडव्याचा दिवस उगला, मुहूर्ताचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे. परंतु आज मात्र स्त्री राज्यामध्ये तो सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे. कारण मच्छिंद्रनाथ जाणार आहे, गोरक्षनाथ जाणार आहे. निघाले त्यावेळेस जाण्याकरता दिवस उगला. हा ऐकायला तयार नाही.
वर्षे पाडव्याचे मुहूर्त साधुनी वर्ष पाडव्याचे मुहूर्त साधुनी वर्षे पाडव्याचे मुहूर्त साधुनी वर्ष पाडव्याचे चित्र निघाला संन्यासी भरवली चित्र निघाला संन्यासी चित्र निघाला संन्यासी रे मैना की बाई मोफळुनी राजे मैना की बाई मोफळुनी रे मैना की बाई मोफळुनी राजे मैना की बाई मोफळुनी कापून झाली सारी राजराणी कापून झाली सारी राजराणी कापून झाली सारी राजराणी सगळीकडे रडारड सुरू झाली. जरा विचार करा माय बापांनो, आतापर्यंत मच्छिंद्रनाथ महाराज त्या राज्यात राहत असताना मैनाकिनीने मच्छिंद्रनाथाच्या समवेत विविध प्रकारचे सुख वैभव राज्य वैभवात आनंद घेतला, सुख भोगलं. पण आज मात्र जीवनातला सर्वात मोठा दिवस म्हणजे दुःखाचा आहे. ही मैनाकिनी आहे तरी कोण हो? हिची कथा असे आहे, एकदा ही पद्मिनी आहे, सिंहल द्वीपात राहणारी. स्वर्गात सिंहल द्वीप म्हणून एक स्थान आहे, त्या सिंहल द्वीपातली ही पद्मिनी आहे. आणि एकदा पद्मिनी त्याच ठिकाणी धौलावरीवरती असताना, आपल्या भाषेत माळीच्या तो सज्जा असतो ना, माळीचा पुढचा, त्याला धौलारी म्हटलेलं आहे. सज्जावरती दुसऱ्या वरच्या तिसऱ्या ताळ्यातला जो सज्जा आहे त्याच्यावरनं केस घालवत असताना, आपल्या भाषेत भांग पडताना स्नान केलं, केस घालते आणि वरती उपरेचर वसू व्यानातून जात असताना, उपरेचर वसू आहे व्यानातून जात असताना हिचं लक्ष तिकडे गेलं, विमानातून चालले पण वाऱ्याने त्यांचे कपडे उडाले आणि त्यांचं गुप्तांग तिला दिसलं आणि ती तिथून हसू लागली. एक पद्मिनी हसली. हसल्यानंतर त्यांनी बघितलं मला कोण हसतंय, पाहत आहे तर एक स्त्री आहे, पण ती सामान्य नाही, ती पद्मिनी आहे, सिंहल द्वीपातली राणी आहे, मला हसते. उपरेचर वसून रागवले, वाऱ्याने माझ्या कपडे उडाले, माझं गुप्तांग बघितलं, मला हसलीस. ज्या पुरुषाची इच्छा करते आणि त्या पुरुषाकडे बघून हसते, जा माझा शाप आहे तुला, मृत्यू लोकात नसील, श्री राज्यात जाऊन पडशील आणि एकही पुरुष तुला भेटणार नाही. पुरुषाच्या अपेक्षा करता तू असू स्त्री, पुरुषाची अपेक्षा करण्याकरता तरसशील, जा माझा शाप आहे तुला. तीच पद्मिनी सिंहल द्वीपाची राणी उपरिचाराच्या वशूच्या शापाने ती घाबरली आणि म्हणाली, महाराज क्षमा करा, क्षमा करा. उपरेचर वसूंना विनंती केली, उशाप द्या महाराज, जा स्त्री राज्यात जाऊन पडशील. त्या राज्यामध्ये एका चर्मकाराच्या घरी तू जन्म घेशील. पण तिथली राणी किलोतळा त्या देशाची स्त्री राज्याची राणी आहे. तो त्या स्त्री राज्यात गेल्यानंतर त्याच ठिकाणी ती वृद्धावस्थेने थकल्यानंतर हत्तीच्या सोंडीमध्ये माळ देईल आणि तो हत्ती तुझ्या गळ्यात माळ घालील, तेव्हा तू त्या राज्याची राणी होशील. महाराज क्षमा करा, पुरुषाचा सहवास मिळणार नाही. नाही, क्षमा करा महाराज. एक काम कर, हनुमंताला प्रसन्न करून घे, मग नाथपंथातले मच्छिंद्रनाथ येतील. हनुमंताला प्रसन्न करून घेतल्यानंतर तुझ्या पुरुष सहवासाची कामना ते पूर्ण करतील. पुरुष सहवासाची इच्छा मच्छिंद्रनाथ पूर्ण करतील, पण हनुमंतरायाला प्रसन्न करून घ्यावा लागेल. आणि म्हणून सिंहल द्वीपाची पद्मिनी आज मैनाकिनी झालेली आहेत. आणि मच्छिंद्राच्या पोटी आणि तुमच्या पोटी मीच पुन्हा जन्माला येईल. उपरीचर वसू म्हणाले, माझं नाव मिन्नाथ असणार, हे सर्व त्या ठिकाणी सांगितलं. आज उपरीचर वसू स्वतःच मिन्नाथाच्या रूपाने जन्माला आलेले आहेत. म्हणून जे गोष्टी घडतात ना, ज्या गोष्टी होतात ना, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. होगा सो जोई राम रची राधा, होगा सोई जो राम रची राधा,
रामरची राता भोगा सोयीन रामरची राता तो कवी करत बरा राम सिया राम राम भरोसे राम बिनो राम भरोसे राम बिनो राम नाम बिसवा राम नाम बिसवा जय श्री राम नवनाथ महाराज की जय जे होणार आहे ते होणार आहे होगा सो जो राम रचिरा का को करी तर कमळावैसा जे होणार जे विधात्याने लिहिलेलं आहे आणि म्हणून माय बापांनो इथे उपरिचर वसूच्या शापाने सेल दीपाची पद्मिनी मैनाकिनी झाली आणि त्यांच्या पोटी पुन्हा उपरिचर वसू जन्माला आले आणि तेव्हा मी तुला नेण्याकरता येईल मोक्ष प्राप्त होईल उपरिचराने सांगितले ही मैनाकिनीची मागच्या जन्मीतली घटना आज मात्र मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथजी मैनाकिनीची परवानगी घेते निघाले पण आता मैनाकिनी फार दुःखी आहे रणे मैनाकिनी धाये मोकलोनी रणे मैनाकिनी धाय रणे मैनाकिनी धाये मोकलोनी रणे मैनाकिनी धाय सारी राजधानी रणे मैनाकिनी धाय रणे मैनाकिनी धाय मैनाकिनी एवढी रडती मैनाकिनी एवढी रडू लागली मायबाप अत्यंत दुःखी झालेली मैनाकिनी दाय मोकळून रडू लागली गळगळ 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 अश्रुधारा जिला 12 वर्षे संघ घडला सुयोग प्राप्त झाला ज्या नाथांचा सुयोग मिळाला आज मात्र वियोग होतो आहे ज्यांचा संयोग घडला त्याचा एक दिवस वियोग होतो मायबापांनो मैनाकिनी गळगळ 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 रडू लागली सर्व स्त्रिया रडू लागल्या बाबा तुम्ही आम्हाला सोडून जाणार आज हा गोरक्षनाथ महाराज हट्ट धरला होता आज पूर्ण झाला रडता 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 मैनाकिनी राणीने आपले स्वामी जाणार आपले नाथ जाणार प्राणनाथ जाणार
आतापर्यंत सिंहासनावर विराजमान झालेले, आरूढ झालेले, सर्व प्रकारचे उपभोग भोगले मच्छिंद्रनाथांनी आता कसे राहतील, काय खातील, कुठे झोपतील जंगलात ना. त्या काळात या सुविधा थोड्याच होत्या रस्त्याच्या. पै प्रवास. गोरक्षनाथांची नगर चुकवून मैनाकिनीने मच्छिंद्रनाथ बाबांच्या जोडीमध्ये एक सुवर्ण वीट टाकली. गोरक्षनाथाला दिसू दिली नाही, पण जोडीत एक सोन्याची वीट टाकली. यात्रा करता करता निघाले आणि सांगितलं, महाराज ही सोन्याची वीट राहू द्या. मच्छिंद्राचे जोडी सोन्याची वीट, मच्छिंद्राचे जोडी सोन्याची वीट. सोन्याची वीट जोडीमध्ये टाकली. न करी बोभाट, बोभाट करू नका म्हणाले, कोणाला सांगू नका जा, पण जातानी मीननाथालाही बरोबर घेऊन जा, कारण हनुमंताच्या भुभुकारामुळे मीननाथाला विजा पोहोचेल. मीननाथ खांद्यावर घेऊन गुरुदेवाच्या आज्ञेने गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ सर्व निघाले. इकडे सर्व स्त्री राज्यात रडारड सुरू झाली. आणि जाता जाता महाराज आज मात्र मैनाकिनी दुखी आहेस. त्याच ठिकाणी उपरेजर वसू प्रगट झाले आणि सांगितलं, राणी का रडतेस? आज शाप मुक्तीचा दिवस आहे, चल माझ्या बरोबर. आणि उपरेचराने आपल्या बरोबर मैनाकिनीला घेतलं, स्वदेशी घेऊन निघाले. इकडं मात्र गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ मीननाथजी यात्रा करता करता रस्त्याने यात्रा करू लागले. आणि मग एका ठिकाणी मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे जा जरा तू याला खांद्यावर घेऊन पुढे जा, मी काही विधी करून येतो. असं ज्या वेळेस म्हणाले, याला खांद्यावर घेऊन जा. माय बापांनो असं ज्या वेळेस आग्रह केला, रस्त्याने चालताना घनघोर ऐरण्य होतं. आणि त्या ऐरण्यातून जाता 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 बाबा विचारचे, गोरख जी गुरुदेव यहाँ कोई डर है? नहीं तो. थोड़ा पुढे गेले की पुन्हा विचारायचे, गोरख जी गुरुदेव यहाँ कोई डर तो नहीं है? असं करता करता 4-2 वेळेस झाल्यानंतर गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतात, आपले बाबा यहाँ कोई डर तो है, यहाँ कोई डर तो नहीं है, ऐसा क्यों कहते हैं? गोरक्षनाथा, अरे आपण चाललेलो आहोत, काही भीती तर नाही ना? कशाची भीती आमच्या महाराजांना? आणि मग त्याच वेळेस ही जोडी तुझ्याकडे घे, मी विधी करून येतो आणि याला पुढे घेऊन जा. बघितलं त्या झोळीमध्ये सोन्याची वीट होती. गोरक्षनाथ महाराजांनी डोक्याला हात लावला. काय आपले गुरु महाराज सोन्याचा भार वाहतात? त्यांनी ते सोन्याची वीट घेतली आणि दिली फेकून. सोन्याच्या विटीचा वजनाचा दगड त्याच्यात ठेवला. गुरुदेव आले आणि गुरुदेवाने सांगितलं, माझी जोडी दे, जोडी दे. कारण का जोडी द्यायची? कारण त्यात सोन्याची वीट होती. ज्याच्यात काही असतं ना ते लगेच घेतात. ते बघा 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 लगेच मागतात, असलं की मागतात. परिणाम असं झाला, ती जोडी दिली, ठेवली, खांद्यावर घेतली, वजन बरोबर होतं. पुढे गेल्यानंतर विचारलं, गोरख यहाँ कोई डर है? बोले गुरुदेव डर तो पीछे रह गया. आतापर्यंत जी भीती होती संपली ना. मतलब तुम्हाला ज्याची भीती होती ना महाराज, ती भीती संपली. म्हणले कसे काय? जोडीत बघा जरा,
जोळीत मच्छिंद्रनाथ महाराजांनी बघितलं तर सोन्याची वीट गायब झाली आणि त्याच ठिकाणी मायबापांनो काय निघालं तर एक दगड. महाराज रडू लागले, आक्रोश करू लागले, हे गोरक्षा काय केलंस तू, हे काय केलंस तू, वीट फेकली सोन्याची. रडू लागले. गोरक्षनाथ म्हणले, योगी त्यागी महाराज आज रडताय पैशासाठी, धनासाठी, सोन्यासाठी रडतात. गुरुदेव तुम्ही सोन्यासाठी रडतात, कारण काय आहे? अरे एकच इच्छा होती बाबा, आपल्या देशात गेल्यानंतर ते सोन्याची वीट मोडावी आणि सगळ्या साधू संतांना भंडारा द्यावा, अन्नदान द्यावा, वस्त्रदान करावा आणि महिनाभर एक कार्यक्रम करावा आणि अरुणगिरी बाबांना अक्काच्या आश्रमात जेव घालायला त्याला बोलावा, एवढीच इच्छा होती. असं आहे का? गोरक्षनाथ महाराजांनी हातामध्ये भस्म घेतला, अभिमंत्रित केला, एका डोंगरावर फेकला, तो डोंगरच सोन्याचा. सिद्ध योग मंत्रे गोरक्षे तत्काळ, सिद्ध योग मंत्रे तत्काळ, सिद्धयोगाच्या जोरावरती गोरक्षनाथ महाराजांनी मंत्र जपून त्याच ठिकाणी महाराज सर्वांना त्या ठिकाणी सोन्याचा डोंगर करून टाकला गर्भगिरी. अत्यंत प्रसन्न झाले मच्छिंद्रनाथ महाराज. अरे एकच इच्छा होती सर्वांना जेव घालण्याची, डोंगर मला सोन्याचं नको. महाराज म्हणले, चिंता करू नका, तुम्हाला सर्वांना जेव घालायचंय? म्हणले हो. मग मी आता सर्वांना बोलवतो. मंत्र हातात घेतला आणि त्याच ठिकाणी महाराज अभिमंत्रित करून फेकला आणि सर्व देवतांना पाचारण करण्याकरता. आणि मग मात्र त्या ठिकाणी सर्व देव आलेले आहेत. आले देव ऋषी किन्नर सगळे आले, गाय गाय आले होते. आले देव ऋषी किन्नर गंधर्व ब्रह्मा विष्णू रुद्र भैरव ते सर्व प्रकारचे देव आले. आणि मग सांगितलं बसा जेवायला. इच्छा भोजनाची तो पावंचार, आले देव ऋषी किन्नर गंधर्व ब्रह्मा विष्णू रुद्र भैरव ते सर्व. इच्छा बोधनाचा तो पाऊंचार, पंगती भोजना सोयी श्री शंकर. कृष्णेश्वर बाबा सुद्धा होते जेवायला, शंकर भगवान जेवायला बसले. हा कार्यक्रम कुठे झाला? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात कुठे? नगर जिल्ह्यामध्ये. हा तुम्हाला तो पर्वत माहिती आहे.
कानिपनाथ गड, माहिंबा, मतारदेव बाबा आणि नगरच्या तिथे त्या बाउंड्रीवरती साहित्रीच्या रांगा आणि मग कनकगिरी त्याच ठिकाणी सुलोचनाला पाचारण केलं. गैनीनाथ महाराजांना बोलवून घेतलं आणि गैनीनाथ महाराज म्हणजे करभंजननाथ आहे. त्याच ठिकाणी गैनीनाथ महाराज त्या ठिकाणी अनुग्रह देण्याकरता गोरक्षनाथ महाराजांनी पाचारण केलं आणि त्यालाही ब्रह्मपारायण दीक्षा देऊन सर्व देव अत्यंत प्रसन्न झाले. 1 महिना हा सोहळा चालला. सगळे जेवत होते, आनंद घेत होते, 1 महिना आनंद उपभोगत होते आणि सर्वांना समाधान झालं. सर्व देव म्हणाले आजची दिवस इथंच मुक्काम करू, उद्या जायचं आपण 7 वाजता बघू, उद्या शेवटचा दिवस आहे, सगळ्यांनी विचार करू. आज मात्र सगळे देव त्याच कनकगिरी पर्वतावरती थांबले. 1 महिना सोहळा झाला. गैनीनाथ महाराजांना दीक्षा दिली आणि गोरक्षनाथ महाराजांच्या हस्ते भगवान शंकर म्हणाले, अरे तू याला हे ज्ञान दे, कारण मला हा निवृत्ती अवतारामध्ये उपदेश करणार आहे, म्हणून याला परिपूर्ण ज्ञानी बनवून आता तू कर. आणि मग तो विद्या अभ्यास इथे सुरू झाला. 1 महिन्याचा कालखंड. आजची कथा या ठिकाणी विराम घेते आणि आता उद्या मात्र फार मोठी कथा बाकी आहे. सर्व कथा उद्या 7 ते 9 या वेळेत होईल. तर सर्वांनी बहुसंख्येने उद्या यावं. एक वाणीला पवित्र करण्याकरता सर्वांनी अगदी 2 मिनिटं. नारायण. आता माझ्या बरोबर फक्त स्वर द्या आणि तुम्ही म्हणायचंय. संगीत एकदम सायलेंट पाहिजे हा. सगळ्यांनी म्हणा नारायण नारायण. जय गोविंद हरी. नारायण नारायण. जय गोपाल हरी. नारायण नारायण. जय गोविंद हरी. नारायण नारायण. जय गोपाल हरी. म्हणा आवाज. सर्व म्हणा. जेवण आहे आज. नारायण नारायण. माझं पूर्ण होऊ द्या मग म्हणा नारायण नारायण. जय गोविंद हरी. नारायण नारायण. जय गोपाल हरी. धन्यवाद. आवाज फक्त वाढवा आपला आवाज. नारायण नारायण. जय गोविंद हरी. नारायण नारायण. जय गोपाल हरी. नारायण नारायण. जय गोविंद हरी. नारायण नारायण. जय गोपाल हरी. नारायण नारायण. जय गोविंद हरी.
नारायण जय गोपाल अपने वाणी में अमृत खोल, अपने वाणी में अमृत खोल, रसना डाले डाले डोल। अपने वाणी में अमृत खोल, रसना डाले डाले डोल। अपनी वाणी में अमृत खोल, अपनी वाणी में अमृत खोल, रसना डाले डाले अपने वाणी में अमृत खोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल। अपने वाणी में अमृत खोल, अपने वाणी में अमृत खोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल। तेरे बोल बड़े अनमोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल। तेरे बोल बड़े अनमोल, तेरे बोल बड़े अनमोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे अपने वाणी में अमृत खोल, अपनी वाणी में अमृत खोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल। अपने वाणी में अमृत खोल, अपने वाणी में अमृत खोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल। तेरे बोल बड़े अनमोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे मोल, रसना राधे राधे बोल। बोल बड़े अनमोल, तेरे बोल बड़े अनमोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल, रसना राधे राधे बोल। नवनाथ महाराज की जय। आज की अनार की अलग निरंजन।